नमस्कार मंडळी, राम राम. पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं सुप्रिया शिंदे ब्लॉग मध्ये. कसे आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मीही मस्त मजेत आहे. तर इकडे चालू आहे गौरी महालक्ष्म्या करता आम्ही फुलोरा बनवत आहे. तर पाहू शकता सगळ्यात आधी रवा आणि दुधामध्ये आम्ही एक पीठ बनवून घेतलेलं आणि थोडीशी साखर घालायची त्यामध्ये आणि त्यानंतर सुरुवात केली आम्ही कुंकाचे करंडे बनवण्यापासून. तर इकडे छान असे आकार देऊन काकू आणि आई कुंकाचे करंडे बनवत आहे. सोहम आणि माझा छोटा भाऊ म्हणजे सोहमचा हा मामा झाला बरं का. तर हे दोघं मस्त मजा करत होते. एक जण मोबाईल पाहिले, एक जण टीव्ही पाहिले. तर त्यानंतर कुंकाचे करंडे म्हणल्यावर खरंच त्यामध्ये कुंकू आणि हळद भरलेली आहे आणि वरचं जे झाकण आहे ते अशा प्रकारे बनवलेलं आहे. त्यानंतर ह्याला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण तेलामध्ये याला तळणार आहोत त्यावेळेस त्याच्यातून कुंकू आणि हळद बाहेर नाही येणार आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर ज्यावेळेस पॅक केलेला आहे त्यानंतर आजीनं त्याला डिझाईन काढली आहे, म्हणजे की याला मुरुड घालणे असे म्हणतात. साध्या गावंढळ भाषेत, गावाकडच्या भाषेमध्ये मुरुड घालणं असे म्हणतात. माझी आजी 95 वर्षाची आहे बरं का, पण तिला अतिशय सुंदर प्रकारे अजूनही मुरुड घालता येतं. पाहू शकता तुम्ही, अजूनही ती खूप छान प्रकारे मुरुड घालते आणि मला म्हणत होती की तू शिकून घे, बघ असं करतात, बघ असं करतात. पण मला अजूनपर्यंत काय आलेलं नाही. आजी नंतरनं फक्त आईला मुरुड घालता येतं. तर खूप छान प्रकारे अशी मुरुड घालते. ही मुरुड करंज्याला देखील घालतात बरं का, आणि खूप छान दिसतं ते तळल्याच्या नंतर खूप असं भरीव दिसतं. आणि बघा, दाखवत होते की बघ असं घालायचं आहे. त्यानंतर काकून वेण्या करायला घेतल्या, कारण महालक्ष्म्या करता ज्या वस्तू असतात म्हणजे वेणी, फणी, जोडवे, इरोदे, कुंकाचे करंडे आणि पापड्या, अशा सगळ्या गोष्टीला म्हणतात फुलोरा. तर अशा प्रकारे ही वेणी करून घेतली आणि आता हे सगळे पदार्थ तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. तर इकडे आजी सुद्धा पापड्या लाटायला घेतलेल्या होत्या. आई, मी, आजी असं मिळून आम्ही सगळेजण करत होतो. वेणी करता आधी असं घ्यावं लागतं बनवून. तर इकडे वेण्या बनवण्याचं काम चालू होतं आणि मी आणि आजी मिळून पापड्या लाटणार होतो. तरी बघू शकता तुम्ही, आत्ताशी 2 वस्तू बनवून झालेल्या आहे. त्याच्यामध्ये बांगड्या, जोडवे, इरोदे, फणी वगैरे पण ऍड होणार आहे. तर आजी म्हणत होती राहू दे बाई, झोप, प्रवास करून आली. पण मी म्हणत होते नाही, तू जाऊन झोप, मी करते म्हणून. तरी पण ती बराच वेळ उठलीच नाही. तर तिला मी सांगून दमले होते की दे माय, मी झोपते, तू झोप, मी झोपत नाही म्हणून. आमच्या इथं आजीला माय असे म्हणतात बरं का. आणि आता एवढे वय झालेलं असून सुद्धा बघा, तिची पापडी कुठूनही लहान मोठी, पातळ किंवा आकार बदलणारी नाही. अगदी व्यवस्थित जसं आहे तसं गोल करते ती आणि तिला अजून पण खूप हौस आहे या सगळ्या गोष्टी करायची. तर अशा प्रकारे ह्याला होल करून घ्यायचं, कारण ह्याच्यामध्ये छिद्र पाडून घ्यावंच लागतं, कारण ह्याच्यामध्ये नंतर धागे घालून हे अडकवले जातात. तर एवढ्या सगळ्या पापड्या केल्या होत्या. ह्याला फुलोरा असं म्हणतात बरं का. आपण घटाच्या वेळेस पण करू शकतो. तेल गरम करून आता हे बघा, फायनली मला पोळीपाटाने सगळं दिला आणि मी करत बसले, कारण एवढे सगळे पापड्या झाल्या होत्या. आई इकडे कारण ऐकतच नव्हती, मी घेण्याकरता तेल आणि नंतर आईनं बघा हे तेलातून तळून घेतलेलं आहे. वेणी आहे, फणी आहे आणि कुंकुवाचे आणि हळदीचे करंडे आहे. तर अशा प्रकारे इकडे तळून घ्यायचं आणि सोहमला बसवलं टोचे मारायला म्हणजे मध्ये मध्ये छिद्र पाडायला त्या पापड्यांवरती, जेणेकरून त्या फुगू नयेत. आणि आई इकडे घेत होती तळण करण्यासाठी. अजून तोपर्यंत सोहम काय झोपला नव्हता. इकडे बाबांना जेवायला वाढलं होतं. तर बघू शकता तुम्ही. तर कोणाकोणाच्या घरी महालक्ष्मीची तयारी चालू झालेली आहे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि कोणाकोणाकडे अशा प्रकारचा फुलोरा बनवल्या जातं नक्की सांगा, मला जाणून घ्यायला खूप आनंद होईल. तर बघा, फणी, वेणी बघा किती छान वाटते आणि हे सगळे बांधले जातात बरं का महालक्ष्मीच्या वेळेस. वरती मी हे दाखवील तुम्हाला नक्कीच ज्यावेळेस बांधले जातात त्यावेळेस. आणि पापड्या भरपूर साऱ्या करायच्या होत्या, तळून झाल्या होत्या. तर याकरता याला टोचे मारायचे असतात. हे जे फुगतात नाही, फुगू नये म्हणून टोचे मारायचे असतात. आणि सोहम इकडं मदत करू लागत होता आईला. तर बऱ्यापैकी पापड्या करून झाल्या होत्या, कारण ह्याला व्यवस्थित थंड करून मग डब्यामध्ये पॅक करून ठेवावं लागतं, नाहीतर हे नरम पडायला लागतात.
तर अशा प्रकारे पूर्ण फुलोऱ्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तर आजचा हा फुलोऱ्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला नका विसरू आणि त्याचबरोबर बेल आयकॉन पण प्रेस करत जा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतात. तर मग बाय, चला पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.